आता 9वा दिवस नवी कथा. आता कथेचं नाव आहे प्रकाश महात्म्य. काय नाव आहे कथेचं? प्रकाश महात्म्य. जंगल माहिती आहे सगळ्यांना? जंगलाचा राजा कोण असतो रे? असंच एक मोठं जंगल होतं आणि त्या जंगलाचा राजा होता सिंह. आणि तो सिंह, तरुण असणारा सिंह काय झाला, एके दिवशी आजारी पडला. बऱ्याच दिवस झालं त्याचा आजार काही बरा होईना. जंगलातले सगळे पशु पक्षी प्राणी सगळे जण त्या सिंहाला भेटायला जंगलामध्ये जायचे. आपण नाही का आपला पाहुणा कोणी आजारी पडलं, नातेवाईक आजारी पडलं तर आपण त्याला फळं वगैरे घेऊन भेटायला जातो की नाही? तसं सिंहाला भेटायला जंगलामधले सगळे जण रोज जाऊ लागले. एके दिवशी लबाड लांडगा त्या जंगलामध्ये असणाऱ्या त्या राजाला भेटायला गेल्यानंतर त्या ठिकाणी गेला. त्याला त्याची चौकशी केली आणि सिंहाला सांगू लागला, महाराज तुम्हाला भेटायला सगळे प्राणी आले हो, पण आपल्या जंगलामध्ये असणारा तो कोला काही तुम्हाला भेटायला आला नाही. त्यानं केली ना, म्हणजे कोल्याची चुगली करायला सुरुवात केली. काय करायला सुरुवात केली? चुगली करायला सुरुवात केली. सिंहाला सुद्धा वाटलं खरोखर सगळे भेटायला आले आणि कोला भेटायला आला नाही. पण तेवढ्यामध्ये काय झालं, या कोल्याची स्वारी त्या ठिकाणी टबकली. कोला त्या ठिकाणी आला आणि कोल्यानं ऐकलं की लांडगा आपल्याविषयी काय करतोय, सिंहाचे कान भरतोय किंवा चाड्या करतोय. आणि मग त्या ठिकाणी तो कोला, शेवटी जंगलामधल्या सगळ्यात चतुर आणि हुशार प्राणी कोण? कोला. त्या चतुर कोल्यानं ओळखलं की हा लांडगा आपल्या चाड्या करतोय, आपली या ठिकाणी बदनामी करतोय, सिंहाला भरीवर घालतोय काय. आणि मग चतुर कोला गेल्या त्यानं सिंह महाराजांचं दर्शन घेतलं, तब्येतीची विचारपूस केली आणि म्हणाला, महाराज तुम्हाला वाटलं असेल मला एवढा वेळ का झालाय, पण अहो मी तुम्ही बरे व्हावेत म्हणून खूप फिरलो आणि तुम्हाला बरे होण्यासाठी मी औषध शोधत होतो आणि शेवटी देवाच्या कृपेनं औषध सापडलं हो. तेवढ्यावर सिंह उत्सुकतेने त्याला विचारू लागला. शेवटी दुःखाची माया वेळी असते ना, कोणाला वाटत नाही आपला आजार राहावा. आणि मग ते म्हणे, सांग काय औषध आहे माझ्या आजारावरती? या ते म्हणे, या तुमच्या आजारावरती एकच औषध आहे आणि ते म्हणजे तुम्हाला एका जिवंत लांडग्याचं कातडं काढून ते गरम करून पांघरून घ्यावं लागेल आणि तुम्ही मग लगेच या आजारातून काय व्हाल, बरे व्हाल. शेजारीच कोण बसलेला होता? लांडगा. थर कापू लागला. पण आजारातून बरं व्हायचंय म्हटल्यानंतर सिंहानं लगेच काय केलं, त्या लांडग्याची शिकार केली, त्याला मारलं आणि त्याचं कातडं काढून घेतलं. काय बोध घ्यायचा मित्रांनो या कथेतून? कधी चाडी करायची नाही. आणखीन दुसऱ्याची चाडी केली तर आपलंच वाईट. या कथेतून बोध हात घ्यायचा, कधीही कोणाच्या विषयी आपण कोणाजवळ कधी वाईट बोलायचं, एखाद्याची चुगली करायची, कारण की चाडीला मित्रांनो गोडी असते. माणूस एखाद्याची चाडी काय करतो, गोडीनं ऐकतो आणि सगळ्या गावभर करतो, त्या माणसाची बदनामी होते. म्हणून कधीही कोणाबद्दल, मित्राची असो कोणाची असो, आपण कधी चाडी करायची नाही. ही चाडी केल्यानं काय होतं, एकमेकांच्या मनामधला द्वेष वाढतो, राग वाढतो, एकमेकांबद्दलचं जे प्रेम असतं ना ते काय होतं, अशा चाड्यानं काय होतं, कमी होतं. म्हणून आपण कधी कोणाविषयी चाडी करायची नाही. हाच आजच्या कथेचा काय आहे, बोध आहे. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद.